ऑपरेशन समन्वय अंतर्गत मुळेगाव तांड्यावर संयुक्त धडक कारवाई 4250 लिटर हातभट्टी रसायनासह 8.25 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 गुन्हे दाखल. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या निर्देशानुसार अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्री विरोधात ऑपरेशन समन्वय अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा इथं विविध विभागांच्या संयुक्त पथकानं मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत 4250 लिटर हातभट्टी निर्मितीसाठी वापरलं जाणारं रसायन जप्त करण्यात आलं. 3 गुन्हे दाखल करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक भाग्यश्री जाधव व उपाधीक्षक सौरभ बदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, महावितरण, ग्रामीण पोलीस, महसूल विभाग, स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली. मुळेगाव तांडा परिसरातील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्र, देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतूक यांच्यावर छापे टाकण्यात आले. कारवाई दरम्यान 4250 लिटर रसायन जप्त करण्यात आलं. 3 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये सुमारे 1,67,850 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याचवेळी हातभट्टी व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या साठ्याशी संबंधित अनधिकृत सॉमिलवर वन विभागाने कारवाई करत 2 आरा यंत्र, 3 ग्राइंडर, 1 विद्युत मोटार, 6 चेनसॉ, 2 वजन काटे, 160 घनमीटर लाकूड साठा जप्त केला. या मुद्देमालाची अंदाजे किंमत 6,50,000 इतकी आहे. महावितरण विभागानं अनधिकृत वीज वापरावर कारवाई करत 400 मीटर वीज वाहिनी जप्त केली. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत सुमारे 8,000 असल्याचं सांगण्यात आलं. संयुक्त मोहिमेत एकूण 8,25,850 किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यापूर्वी 4 जून 2026 रोजी महापालिका अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत रामलाल चौक स्टेशन रोड परिसरातील अनधिकृत मद्य विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात आली. यावेळी अवैध टपऱ्या, सोडा वॉटर गाड्या तसेच टेबल खुर्च्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान 1 एप्रिल ते 19 जून 2026 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी 708 गुन्हे नोंदवून 56 वाहनांचा तब्बल 2,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी निर्मूलनासाठी पोलीस व इतर यंत्रणांच्या सहकार्यानं सातत्यानं संयुक्त मोहीम राबवण्यात येत आहेत. अवैध मद्य विक्री, निर्मिती, वाहतूक तसेच अशा व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचं विभागानं स्पष्ट केलं. अवैध मद्य निर्मिती, विक्री, मिथेनॉल, क्लोरल हायड्रेट सारख्या घातक पदार्थांचा वापर, साठवणूक किंवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 23 39 999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 84 22 00 11 33 वर संपर्क साधावा, असं आवाहन अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केलंय. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात